मंडळी, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की बिबट्या माझ्या किती जवळ होता. अक्षरशः 4 ते 5 फुटावरती होता. मला कल्पना देखील नव्हती की तो इतक्या जवळ असेल. 5 मे 2026 वेळ दुपार, ठिकाण थाळी बोईसर. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. इथे रस्ता आहे, त्या पलीकडे कुठले तरी गाव आहे माहिती नाही. स्मशान आहे, टाकी आहे, रस्ता, चौक आहे आणि आता आपण चाललो आहे पुढे. चला तर मंडळी, रस्त्याला कोण नसल्यामुळे, शांत असल्यामुळे मी फक्त एका हाताने गाडी चालवतोय. शांत असेल, शांत आहे. आणि एक लाखची गाडी चालवतोय मी अशी दिसते. शेती ते काहीतरी जनावर मेला आहे. मंडळी पाहू शकता, इथे जनावर मेलेलं आहे, पूर्ण सडलंय ते. कावळे बसले होते खायला. तर मंडळी, मी इथून आलो आणि हा सरळ आपल्याला इथे पुढे जायचा आहे. हा जो रस्ता आहे ना, तो ओनबाटला जातो ॲक्च्युली. मी येताना या रस्त्याने किंवा सरळ या रस्त्याने जाणार आहे. पाहू शकता इथे स्वामी समर्थ फार्म सुद्धा आहे. इथे समोरच हा रस्ता आहे, पुढे जाऊ शकता तुम्ही. इथून हा रस्ता आहे बघा. इथे सुद्धा लागवड केलेली आहे. बहुतेक चिकू वगैरे जी झाडं आहेत मध्ये. सरळ रस्ता आहे, होऊ शकतं. वगैरे आहे आणि बंद पडलेली सुद्धा फार्महाऊस आहे. हे पहा, आपण हा जो गावातला रस्ता आहे त्यांनी बनवला आहे सिमेंटचा पूर्ण प्रॉपर. आणि हा पुढे एक रस्ता होतो, मंदिर सुद्धा आहे. आणि हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याने मी मागे गेलो होतो, तुम्हाला दाखवतो तरी पण सुद्धा या तिकडचं जे वातावरण आहे. आणि ह्या रस्त्याने मी आलो. चला तर मग त्या रस्त्याला भेटूया आपण. माठ आहे, शकता घेतली मी. मला आवडतात, परंतु जरा सांभाळून
ते जंगली प्राणी असू शकतो. त्यामुळे कुठल्याही अशा अनोळखी ठिकाणी जात असाल ना जर समजलं संपूर्ण माहिती कळते तरच तुम्हाला जाणून बनवा. या ठिकाणी मला नाही वाटत की एखादा जंगली प्राणी असू शकतो. पण तुम्ही पाहिजे ते बघा जनावर इकडे बैल वगैरे ज्या गाय वगैरे आहेत ते जरा चारा वगैरे खातात त्याचा अर्थ की जनावर ते जनावरे की समोर दिसलेली असते पण आता चाललो प्रॉपर जंगलात प्रॉपर गावात चाललो पावसाचा सीन असेल ना पायवाट सुद्धा आहे पण आपल्या सरळ रस्त्यात जायचं सगळी सुपारी सरकार सुपारीची झाडं इथे लागले आणि याचीच थांबतो बघा संपूर्ण सुपारीची झाड आहे. इथे म्हशी आहेत पाण्यालगत आलेत. मग मी थोडंसं जवळ जाऊन दाखवतो. बहुतेक इथे ना जनावरं पाण्यासाठी येतात आणि पाण्यासाठी जे आहे पिण्यासाठी येतात जनावरं. हे जे आहेत ना जनावरांची अट असे दिसतात बघा. इथे जनावरं पाणी पिण्यासाठी येत असतात. पाहू शकता हे तळ अर्ध गढूळ आहे अर्ध थोडं कमी गढूळ आहे. म्हणजे पहा कसं आहे निसर्गाची किमया. यामध्ये जंगली प्राणी तर नाही आहेत परंतु बहुतेक मगरमच्छ असण्याची चान्सेस आहेत. कारण हे प्रॉपर असं हे गढूळ चिखल झालेलं असं पाणी आहे. बापरे खतरनाक. हे पाहू शकता समोर हे पूर्ण जंगल आहे पाण्याचं तळं आहे. तर मंडळी आम्ही इथे या तलावाजवळ आलेलो आहोत. हे ॲक्च्युली तुम्हाला वाटणार नाही हे जंगल प्रॉपर हे जंगल आहे. परंतु कसं आहे ना की पुढे वस्तीसुद्धा आहे पलीकडे समुद्रसुद्धा आहे. त्यामुळे या समुद्राच्या लगत असं हे जंगल पाहणं मी आज फर्स्ट टाइम बघतोय. इथे बहुतेक मगर वगैरे असू शकते मगरमच्छ असू शकते. सध्या आता दिसत नाही. कमळ वगैरे आहेत. कमळ दाखवतो मला बघा तिकडे कमळ दिसतंय ते कमळ आहे. तर मंडळी पाहू शकता इथे खोदलं गेलं आहे या लोकांनी मावाल्यांनी. मित्रांनो कधी तुम्ही हे असं बुटकं झाड बघितलं आहे का याचं? ॲक्च्युली मला पण माहिती नाही हे नारळाचं आहे टाटगोळीचं आहे का सुपारीची बेसिकली अशी नसतात टाटगोळीचीच आहे झाडं ती. ते बघा तिकडे जनावरं म्हणजे गाय वगैरे चालतायत. पूर्ण जागा कोणतरी घेतली वाटतं बहुतेक.
पाहू शकता इथे शेती केली कसली तरी. आणि हे जे पॅचेस आणि जे काही छोटे छोटे काय पेपर्सचे काहीतरी लावले तर तिथे मला पण माहिती नाही एक्झॅक्ट काय आहे ते तुम्ही सांगू शकता. ज्यांना कोणा ही जी शेती माहिती असेल त्यांनी कमेंट करा. हा रस्ता ज्या रस्त्याने मी आता आलो ही माझी गाडी आणि ही आहे चिकूची बाग. संपूर्ण ही चिकूची बाग आहे. तुम्हाला दाखवतो चिकू लागलेत जागोजागी जी झाडं लावले झाडांना चिकू लागलेले आहेत. दिसला चिकू पाहू शकता हे बघा ते एक चिकू लागला आहे. तर पुढे जी झाडं आहेत ना भरपूर सगळी चिकूचीच आहेत आणि भरपूर प्रमाणात चिकू लागलेले आहेत. हे बघा ह्या झाडावर सुद्धा चिकू आहेत. हे पाहू शकता हे झाड पूर्ण सगळं चिकूच आहे. हे पहा इथं पण चिकू लागलेले आहेत. इथे चिकू लागलेले आहेत. जागोजागी चिकू लागले आहेत. कोणाची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे आपण काय करू शकत नाही. एक वेळेस फक्त इथे झाडाखाली बसू शकतो. हे पहा आणि काही लोक तिकडे चिकू काढण्यासाठी आले होते. बाप निरव शांतता ही चिकूची बाग पहा किती शॉर्ट आहे झाड आहे. हे चिकू लागले आहेत जागोजागी. हे असं एक झाड नाही आहे जवळपास 100 झाड आहेत तिथे पूर्ण परिसरात पसरलेले आहेत. आता जाऊया पुढे. हे आमची मंडळी वरती थांबलेत आणि मी एकटं इथं खाली आलो बघायला. हा हा मस्त ठिकाण आहे. तुम्ही या शांतपणे निसर्गाची हानी करू नका. व्यवस्थित शांतपणे यायचं एन्जॉयमेंट करायची आणि यामध्ये तुम्ही जाऊ नका कधीच चुकूनही. तर मंडळी पाहू शकता एक इथे बहुतेक जनावरांसाठी त्यांनी हा वाडा आहे नदी पूर्ण प्रॉपर. काय झालं काळा काळा काय दिसतंय. सस्पेन्स थ्रिलिंग एक्सपिरियन्स पाहू शकता. संपूर्ण हे जंगल आहे. ते शांत असं जंगल आहे. इथून काढ फोटो कमळाचे या साईडून काढ यासाठी कमळाचं कमळ आले तर तिथे 4-5 अर्ध पण गडबड दिसते अर्ध. कसा वाटला हा ती सावली खतरनाक पडली व्हिडिओ? मला वाटतं या जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. धन्यवाद. आपण ताडी पितो ना खजुराची पिवळे खजूर. अच्छा कच्चे खजूर रे पण हे कच्चे आहेत अजून. अजून हे आलेले आहेत त्याला. ह्याची ताडी निघते. याची ताडी निघते खजुराची ताडी. हा हे काय इथून काढतात नाही का टोचे मारले दिसत नाही तुला. हा 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 इथे मडके लावलेले असतात. गरम वातावरण लागतं. हा हा. आणि तिकडे ताडी सुद्धा आहे. भरपूर लागले भरपूर प्रमाणात आहेत पाहू शकता तुम्ही. हे पहा